ओके ठीक आहे चालेल. आज थोडं लेट झालं त्याबद्दल सॉरी, कारण की DI ची बॅच सुटायला थोडं लेट झालं आणि झूमची मीटिंगची लिंक पण तयार नव्हती. त्यामुळे सगळ्यांनी बाकीचे रिस्ट्रिक्शन लावलेले नाही. सगळ्यांनी स्वतःचा व्हिडिओ ऑफ आहे का अगोदर क्लिअर चेक करायचा. भरपूर जणांचे व्हिडिओ ऑन होते, मी ऑफ केले. तर सगळ्यांचे स्वतःचे व्हिडिओ ऑफ आहे की नाही एकदा चेक करा. हे क्रिकेटर्स लवर्स काय नेम आहे जे असेल ना त्यांनी स्वतःच्या नेमने जॉईन. क्रिकेट लवर्स ज्या नेमने जे जॉईन झाले त्यांनी स्वतःच्या नेमने जॉईन. ओके ठीक आहे चल लेक्चर स्टार्ट करूया. थोडं लेट पण झालंय. कोणता टॉपिक चालू होता सांगा. टॉपिक कोणता होता आपला कालचा. HTML इंडेक्स फाईल. ठीक आहे सगळ्यांनी परत एकदा चेक करा की आपला जो व्हिडिओ आहे तो ऑन आहे की ऑफ आहे. ओके ठीक आहे बाकी चेक करा तुम्ही. ठीक आहे तर आपण इंडेक्स फाईल बघितलं होतं पण ऍक्च्युअल मध्ये आपली HTML अजून पण स्टार्ट झालेली नाही. HTML आपली मॅक्झिमम 90% उद्या स्टार्ट होऊन जाईल. ओके नोटपॅड ओपन करूया. सगळ्यात लास्ट टॉपिक नोटपॅड मध्ये काय राईट केला होता आपण. वेब पेज. टाइप्स ऑफ वेब पेज. टाइप्स ऑफ वेब पेजेस. एका डेचे नोट्स राहिले होत्या. 10 दिवस झाले अजून आपली HTML स्टार्ट झालेली नाही. काय बघितलं होतं देर आर 2 टाइप्स ऑफ वेब पेजेस. हे बघायचं आपल्याला. त्या अगोदर वेब पेज हे काय कळालंय सगळ्यांना. वेब पेज काय आहे कळालंय सगळ्यांना. बोला. ओके हे बघायचंय. त्या अगोदर तुम्ही जरी हो म्हणत असेल तर तुम्हाला किती कळालंय माहिती आहे. त्यामुळे आपण जे वेब पेजची डेफिनेशन घेतली आहे ना त्याला प्रॅक्टिकली त्याचा सिनेरिओ बघूया की ऍक्च्युअल मध्ये ते वेब पेज असतंय काय. कारण की फक्त डेफिनेशन तुम्हाला कोणालाही समजलं नाहीये. एवढं कळालंय की वेब पेज हे हायपरटेक्स्ट डॉक्युमेंट आहे. हायपरटेक्स्टलाच बोलतात बियॉन्ड ते आहे. बट आता ते तुम्हाला डायग्राम वर कळेल की ऍक्च्युअल वेब पेज आहे काय. वेब पेजवर तुम्हाला समजून जाईल की ऍक्च्युअल तुम्ही जे बघितलंय किंवा वेबसाईट बोलतात कशाला. आपल्याकडे प्रत्येक वेब पेज रन करण्यासाठी काय असतं एक सर्व्हर असतं. इथे एक सर्व्हर ड्रॉ करूया. एक सर्व्हर आहे. आता त्या सर्व्हरला नाव देऊया वेब सर्व्हर असं काहीतरी नेम देऊया आपण. एक वेब सर्व्हर आहे. हे काय वेब सर्व्हर आहे. जर वेब सर्व्हर असेल तर वेब सर्व्हर आपण काय काय रन करतो वेबसाईट
आता आपण वेबसाईटचं बघतोय म्हणजे वेबसाईट रन करणार आहोत. त्या वेब सर्व्हर मध्ये एक वेबसाईट आहे आणि वेबसाईट मध्ये काहीतरी कंटेंट आहे. आता तो कंटेंट कन्सिडर करा की एक इमेज आहे. मी इमेज घेतो, त्यामध्ये एक इमेज घेतली होती आपण RS.jpg. त्यानंतर अजून एक इमेज ऍड करतो त्या ठिकाणी, किंवा एखादं डॉक्युमेंट असेल किंवा क्लासची एखादी फाईल आहे EFL.pdf. आता वेब सर्व्हर आहे. वेब सर्व्हर मध्ये आता हा कंटेंट आहे. वेब सर्व्हर आपण वेबसाईट रन करणार आहोत. वेबसाईट रन केली, त्यामध्ये दोन आपल्याकडे इमेज आहे. वेबसाईट बनवण्यासाठी किंवा वेब पेज बनवण्यासाठी कंपल्सरी फाईल घ्यावाच लागते का? बघितलंय आपण, विदाऊट HTML फाईल क्रिएट करता आपण फक्त दोन फोल्डर बनवले होते. एक बनवलं होतं कोणतं, इमेजेसचं, आणि एक बनवलं होतं डॉक्युमेंटचं. मग आपल्याकडे हे दोन फोल्डर आहे. आता हे दोन फोल्डर आहे, पण या दोन फोल्डरला युजरला बघायचं. युजर मीन्स कोण? क्लायंट. हा युजर आहे. हा तुमचा काय युजर आहे. युजर किंवा त्याला तुम्ही क्लायंट पण बोलू शकता. युजर और तुम्ही त्याला क्लायंट हे नेम पण यूज करू शकता. हा क्लायंट आहे. किंवा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वेबसाईट व्हिजिट करता, हे तुम्ही आहात आणि हा वेब सर्व्हर आहे. तुम्हाला डायरेक्ट माहित आहे का की कोणतीही इमेज, आता फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट तुम्हाला शो करून दाखवतो. आता ही वेबसाईट आहे, या ठिकाणी ही इमेज आहे. या इमेजला काय नेम दिले तुम्हाला सांगता येईल का कुणाला? आता ही इमेज तुमच्या समोर दिसते, ही पण इमेज आहे. ही इमेज तुमच्या समोर दिसते, त्या इमेजला काय नेम दिलंय हे तुम्हाला माहित नाहीये. मग तुम्ही काय करता, फक्त त्या इमेजवर क्लिक करता. इमेजवर क्लिक केल्यानंतर त्या टाईपच्या जेवढ्या काही इमेज आहेत ते सगळ्या ओपन होतात. मग कोणत्या इमेजला काय नेम दिलंय हे तुम्हाला माहित नाहीये. मग तुम्हाला ते कळेल कसं? युजरला बघता येईल का कोणत्या इमेजला काय नेम दिलंय? नाही. मग त्यामुळे आता या ठिकाणी आपण ती डायग्राम काढली आहे. हा युजर आहे आणि या ठिकाणी एक वेबसाईट आहे आणि ती वेब सर्व्हरवर रन होणार आहे. आता या ठिकाणी एक इमेज आहे, ती युजरला बघायची, पण त्या युजरला माहित नाहीये की या ठिकाणी जी इमेज दिली त्या इमेजचं नेम काय, किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करताना किंवा फाईलमध्ये स्टोअर करताना त्या इमेजला काय नेम दिलंय. मग आता आपण काय केलं, या ठिकाणी या वेबसाईटवर गेलो होतो, फक्त इमेजवर क्लिक केलं, व्ह्यू इमेज. परत बॅक जातो. आता या ठिकाणी भरपूर सारे इमेजेस आहे. आता मला इमेज बघायची, इमेजवर दिसते मला, किंवा व्ह्यू आहे, व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर त्या टाईपचे इमेज ओपन होतात. व्ह्यू करावं लागतं ना, आपल्याला कोणती टाईपची इमेज आहे ती समजणार नाही. मग आता या ठिकाणी बघा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक डॉक्युमेंट बनवावं लागेल. या ठिकाणी डॉक्युमेंट तयार करतो. मग हे आहे तुमचं डॉक्युमेंट, याला नेम द्यायचं आहे डॉक्युमेंट. हे आहे डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट मध्ये राईट करायचंय व्ह्यू पिक, व्ह्यू पिक किंवा पिक्चर काही राईट करू शकता. व्ह्यू डॉक्युमेंट, व्ह्यू डॉक्युमेंट. आता या ठिकाणी दोन कंटेंट आले. आता युजरला युजरला ही इमेज शो करायची आहे किंवा बघायची आहे, युजर डायरेक्ट या इमेज पर्यंत जाऊ शकत नाही, किंवा या इमेजचा जो काय पाथ आहे तो युजरला माहित नाहीये. मग आता इमेज शो करायची, तर युजर काय करणार? आता युजर, हा युजर आहे, युजर काय करणार, व्ह्यू पिक यावर क्लिक करणार. व्ह्यू पिक वर जसं क्लिक करणार,
ज्या डॉक्युमेंटला हा पीक आहे किंवा ज्या वेब सर्व्हरला ज्या वेबसाईटला हा इमेज ऍड आहे, तर ती इमेज काय होणार, युजर समोर शो होणार. जसे आता आपण अमेझॉनवर एक इमेज बघितली, ती इमेज काय माहित नव्हतं आपल्याला, त्याच्यावर व्ह्यू केल्यानंतर त्या टाईपच्या टोटल इमेज शो झाल्या. सेम तसंच आहे. आता युजरला ही पीडीएफ बघायची, पण या पीडीएफचं काय नेम आहे युजरला माहित नाही. मग युजर काय करणार, पुढे क्लिक करणार, व्ह्यू डॉक्युमेंट यावर क्लिक करणार. व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर त्या युजरला काय ओपन होणार, जी काय पीडीएफ असेल त्या वेबसाईटमध्ये ती पीडीएफ ओपन होणार. पण त्या पीडीएफचं नेम काय युजरला माहित नसणार आहे. करतो. व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर युजरला काय शो होणार, जी काही तुम्ही पीडीएफ अटॅच केली आहे तुमच्या वेबसाईटला ती पीडीएफ ओपन होणार. हा सगळा जो कंटेंट आहे ना, या ऑल कंटेंटला बोलला जातो वेब पेज. हा जो डॉक्युमेंट आहे, हा जो कंटेंट आहे ना, याला बोललं जातं वेब पेज. या ठिकाणी राईट करतो, वेब पेज. हा जो कंटेंट आहे याला बोललं जातं वेब पेज. आणि हा तुमचा वेब पेजेस मीन्स तुमचा आहे UI. हा तुमचा काय UI. आता वेब पेज काय ऍक्च्युअल मध्ये कळालंय, जर कोणताही कंटेंट तुम्हाला शो करायचं असेल तुमच्या क्लायंटला किंवा युजरला, तो युजरला कोणत्या कंटेंटचं काय नेम आहे हे माहीत नाहीये, मग त्याला काय करावं लागतं, व्ह्यू पिकवर कुठेतरी क्लिक करावं लागतं. जर पिक्चर बघायचं असेल तर पिकवर क्लिक करावं लागेल, डॉक्युमेंट बघायचं असेल तर डॉक्युमेंटवर क्लिक करावं लागेल. त्या डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर जे काही वेबसाईटमध्ये तुमचं डॉक्युमेंट असेल ते त्या ठिकाणी त्याला शो होणार. हा जो कंटेंट आहे याला बोललं जातं वेब पेज. जी वेब पेजची आपण डेफिनेशन राईट केली होती ना, ती म्हणजे ही वेब पेज आहे. हे आहे हायपरटेक्स्ट डॉक्युमेंट. राईट केलं होतं आपण डेफिनेशन मध्ये. एक मिनिट, या ठिकाणी राईट केलं होतं, इट इज अ हायपरटेक्स्ट डॉक्युमेंट इट दॅट प्रोव्हाइड्स एन UI. या ठिकाणी डायग्राम मध्ये बघा दिसतंय, एक हायपरटेक्स्ट डॉक्युमेंट आहे आणि काय प्रोव्हाइड करतं, UI. आणि त्याच ऑल कंटेंटला बोललं जातं वेब पेज. या ठिकाणी युजर असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, युजर. समजलंय सगळ्यांना वेब पेज काय आहे, क्लिअर झालंय आता, येस ऑर नो? ओके. येस सर, येस. काल डेफिनेशन रूम क्लिअर नव्हतं झालं, तुम्ही मस्त म्हणत असाल की कालच क्लिअर झालं किंवा आज क्लिअर झालंय. काल तुम्हाला डेफिनेशन राईट करून दिली, मला माहित होतं कोणालाही क्लिअर झालेलं नाही, तरी काल विचारलं सगळ्यांना क्लिअर आहे का वेब पेज, सगळे हो बोलले. तर आता पुढचं मेन कंटेंट काय, आता हे झालंय वेब पेज. वेब पेज नंतर काय राईट केलं होतं आपण, देर आर 2 टाइप्स ऑफ फॉर वेब पेज. वेब पेजचे 2 टाइप आहे. फर्स्ट आहे स्टॅटिक वेब पेज आणि सेकंड आहे डायनेमिक वेब पेज. आता स्टॅटिक वेब पेज काय आणि डायनेमिक वेब पेज काय हेच आपल्याला बघायचंय. हा कंटेंट झाल्यानंतर आपण डायरेक्ट HTML ला स्टार्ट करणार आहोत. स्टॅटिक वेब पेज आणि डायनेमिक वेब पेज बघायचे, तर त्यामध्ये फर्स्ट राईट करूया स्टॅटिक वेब पेज. आता स्टॅटिक वेब पेज काय हे माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍप्लिकेशन बनवता, जेवढ्या वेबसाईट बनवतात, त्या प्रत्येक प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये आणि प्रत्येक वेबसाईट मध्ये 2 टाईपचे पेजेस असतात. एक स्टॅटिक वेब पेज आणि एक असतं डायनेमिक वेब पेज. स्टॅटिक वेब पेजचे एक्सटेन्शन हे वेगळे असतात, डायनेमिक वेब पेजचे एक्सटेन्शन हे वेगळे असतात. आणि पहिल्यापासून सांगत आलोय, ज्या दिवसापासून आपलं फर्स्ट लेक्चर झालंय त्या दिवसापासून आतापर्यंत जी थेरी बघितली, प्रत्येक थेरी एकमेकांसोबत कनेक्ट आहे. या ठिकाणी बघितलं होतं आपण स्टॅटिक आणि डायनामिक, इथे कुठेतरी बघितलं असेल, बघितलंय स्टॅटिक रिसोर्सेस अँड डायनामिक रिसोर्सेस. हे जे बघितलं होतं
तेच आता परत आलंय वेब पेज मध्ये. आणि स्टॅटिक रिसोर्सेस आणि डायनेमिक रिसोर्सेस. पुढेच काय आता पुढचा टॉपिक काय आला आपल्याकडे आता? स्टॅटिक वेब पेज आणि डायनेमिक वेब पेज. त्यामुळे सांगितलंय स्टॅटिक आणि डायनेमिक ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. फक्त स्टॅटिक आणि डायनेमिक एक्सप्लेन करायचं असेल तर 3-4 दिवस लागतील. आपण शिकतोय फ्रंट एंड. 10 दिवस होऊन गेले, आज 11वा दिवस आहे. अजून पण आपली एस्टिमेट स्टार्ट झाली नाही. आपली एस्टिमेट स्टार्ट करावी लागेल आपल्याला आता. त्यामुळे आपण अगोदर आता स्टॅटिक वेब पेज म्हणजे काय ते बघूया. स्टॅटिक वेब पेज मध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती सेम टाईपची इन्फॉर्मेशन असते. युजरने किती वेळेस जरी रिक्वेस्ट किंवा क्लायंटने रिक्वेस्ट टाकल्या किंवा क्लायंटने रिक्वेस्ट केली तर स्टॅटिक पेज मध्ये काही चेंज होत नाही. स्टॅटिक माहिती आहे ना, आपण जसं ऍरे मध्ये बघतो. ऍरे असेल, स्टॅटिक व्हॅल्यू आहे, त्यामध्ये ज्या व्हॅल्यू तुम्ही स्टॅटिक स्टोअर करतात आणि ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम रन केला जातो त्यावेळेस तुम्ही ज्या व्हॅल्यू स्टॅटिक स्टोअर केल्या त्याच आउटपुटला शो होतात. दुसऱ्या व्हॅल्यू स्टोअर होत किंवा शो होत नाही. त्याच रिलेटेड हा कंटेंट आहे. आता जो स्टॅटिक पेज आहे त्यामधील तुमचा जो डेटा आहे तो सेम इन्फॉर्मेशनचा असणार आहे. एकदा ती इन्फॉर्मेशन तुम्ही डिझाईन केली, ती कोणत्याही युजरने किंवा कोणत्याही क्लायंटने जर बघितली तर ती सेम दिसणार आहे त्याला. बट जो काही डायनेमिक डेटा आहे, स्टॅटिक आणि डायनेमिक तुम्हाला सोबत एक्सप्लेन करतो. राईट करते त्याला डिफरन्स वे मध्ये राईट करूया. आता हे स्टॅटिक वेब पेज चे डेफिनेशन किंवा एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर मेन कंटेंट, प्रत्येक येणारा डेटा, आता स्टॅटिक पेज असेल किंवा डायनेमिक वेब पेज असेल, प्रत्येकाचा येणारा डेटा पुढे स्टोअर होणार आहे, मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. एकदा याला स्टोअर सेव्ह करतो. बोले सर, एका स्टुडंटचा कॅमेरा ऑन आहे. प्लीज इन्फॉर्म ऑफ दिस. कोणाचा कॅमेरा जर ऑन असेल तर प्लीज ऑफ करा, कारण की आज लेक्चरची मीटिंग आहे, खूप अर्जंट मध्ये शेड्यूल केली आहे. त्यामुळे बाकीच्या जे काही रिस्ट्रिक्शन आहे ते लावायचे राहिले होते. डेस्कची बॅच सुटायला थोडं लेट झालं त्यामुळे. कोणाचा असेल तर ऑफ करा. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर आपला जो काही डेटा आहे किंवा जो काही कंटेंट आहे, सगळा कंटेंट सेव्ह होणार आहे कुठेतरी डेटाबेसला म्हणजे मेमरीला. या ठिकाणी एक मेमरी तयार करूया. आता ही जी मेमरी आहे, मेमरी 2 पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. तुमची जी मेमरी आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केली जाणार आहे. आता एक स्टॅटिक आणि एक डायनामिक. स्टॅटिक मेमरी अँड डायनामिक मेमरी. हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पुढची जी याच्यानंतरची काय डायग्राम आपल्याला बघायची आहे ती या कंटेंटवर डिपेंड आहे. स्टॅटिक मेमरी आहे डायनामिक मेमरी. जी स्टॅटिक मेमरी आहे त्याला बोललं जातं कंटिन्युअस मेमरी, आणि जी डायनामिक मेमरी आहे त्याला बोललं जातं डिस्क्रीट मेमरी. आता कंटिन्युअस काय, डिस्क्रीट काय, हेच आपल्याला पुढच्या डायग्राम मध्ये ऍक्च्युअल स्टॅटिक वेब पेज काय आणि डायनेमिक वेब पेज काय किंवा कंटिन्युअस मेमरी कोणती आणि डिस्क्रीट मेमरी कोणती हे बघायचंय. जी स्टॅटिक मेमरी आहे त्यालाच ऑर नेम आहे कंटिन्युअस मेमरी. आणि जी डायनेमिक मेमरी आहे तिलाच नेम आहे डिस्क्रीट मेमरी.
जवरे वैष्णव मॅडम, प्लीज ऑफ युअर कॅमेरा. आपल्याकडे आता दोन टाईपच्या मेमरी आल्या. जी स्टॅटिक मेमरी आहे, मेमरी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं, एक स्टॅटिक मेमरी आणि एक डायनेमिक मेमरी. जी स्टॅटिक मेमरी आहे तिला बोललं जातं कंटिन्युअस मेमरी, आणि जी डायनेमिक मेमरी आहे तिला बोललं जातं डिस्क्रीट मेमरी. मग आता कंटिन्युअस मेमरी काय आणि डिस्क्रीट मेमरी काय, हे आता तुम्हाला डायरेक्ट कळणार नाही की कंटिन्युअस मेमरी कशाला बोलतात किंवा डिस्क्रीट मेमरी कशाला बोलतात. ज्यावेळेस कंटिन्युअस मेमरी आणि डिस्क्रीट मेमरी तुम्हाला फक्त थेरी सांगितलं किंवा ओरल जर सांगितलं तर कळणार नाही. तुम्हाला त्याचं ऍक्च्युअल मध्ये ऑर्गनायझेशन मध्ये किंवा एखादे वेब डेव्हलपमेंट किंवा एखादं वेब ऍप्लिकेशन बनवताना त्याचा कसा यूज केला जातो, कंटिन्युअस मेमरीचा आणि डिस्क्रीट मेमरीचा, त्याचा सिनारिओ सांगावा लागेल तुम्हाला. मेमरीचे दोन टाईप एवढे फक्त लक्षात ठेवायचं, स्टॅटिक मेमरी आणि डायनेमिक मेमरी. जी स्टॅटिक मेमरी आहे तिलाच बोललं जातं कंटिन्युअस मेमरी, आणि जी डायनेमिक मेमरी आहे तिलाच बोललं जातं डिस्क्रीट मेमरी. आणि डायनेमिक मेमरीला नॉन स्टॅटिक पण बोललं जातं. आता मेमरी मध्ये दोन पार्ट कसे येतात हे कळालंय. मग आता या ठिकाणी बघूया स्टॅटिक वेब पेज. जे तुम्हाला अगोदर सांगितलं की स्टॅटिक वेब पेज मध्ये ऑल कंटेंट हा सेम इन्फॉर्मेशन असणार आहे. तुम्ही कितीही वेळेस क्लायंटने कितीही रिक्वेस्ट केल्या तरी तो कंटेंट चेंज होणार नाही. एकदा कंटेंट क्रिएट झाल्यानंतर बोलतोय. कंटेंट क्रिएट करण्याच्या अगोदर युजरने किंवा क्लायंटने जर रिक्वेस्ट केली तर तुम्ही चेंज करू शकता. एकदा कंटेंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही चेंज नाही करणार स्टॅटिक वेब पेज मध्ये. नंतर तुम्हाला परत तो पेज डिझाईन करावा लागेल किंवा त्यामध्ये एडिट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता त्या स्टॅटिक वेब पेज मध्ये काय येते ते राईट करून आता जे सांगितलं ते फक्त डेफिनेशन मध्ये राईट करतो. A static web page a static web page comprises of same information to display across any number of request. जे सांगितलं तुम्हाला अगोदर, तुम्ही किती वेळेस जरी रिक्वेस्ट एंटर केली तर त्या वेब पेज मध्ये काही चेंजेस होणार नाही. स्टॅटिक वेब पेज प्रत्येक युजरसाठी सेम असणार आहे. असं नाही आता युजर मी सापून असणार आहे, आपण ते वेब पेज शो होणार आहे आपल्यासाठी. त्यामुळे प्रत्येक युजर, फॉर एक्झाम्पल मी वेब पेज आहे ते ओपन करतोय, मी सांगतो की या ठिकाणी होम नकोय, मला दुसऱ्या ठिकाणी पाहिजे, ते चेंज नाही होणार. माझा फ्रेंड आहे तो सांगतो की होम इथे ठीक आहे, साइन किंवा लॉग इनचा ऑप्शन अजून थोडं लेफ्ट साईडला पाहिजे किंवा राईट साईडला पाहिजे, ते चेंज होणार नाही. आता हे जे सांगितलं तेच राईट केलंय. त्यानंतर स्टॅटिक वेब पेजेसचे जे एक्सटेन्शन असतात ते मॅक्झिमम 99% तर .html असतात किंवा .htm याने असतात. काल .html आणि .htm यामधील डिफरन्स सांगितलाय तुम्हाला. Static pages have extension कोणते कोणते आहे, .html और .htm. .99% तुम्हाला जे स्टॅटिक पेजेस आहे त्याचे एक्सटेन्शन .html आणि .htm याने दिसणार. 1% पेज दुसऱ्या एक्सटेन्शन असू शकतात, पण जे टेक्निकल किंवा स्टँडर्ड मेंटेन करतात ज्या वेबसाईट, ज्या प्रोफेशनल वेबसाईट आहे त्यांचे एक्सटेन्शन हे .html आणि .htm नेच असतात. फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट तुम्हाला शो करून दाखवतो. काल जी बघितली होती आपण .html ची तीच बघूया. ट्युटोरियल्स पॉइंट
या ठिकाणी बघा त्याचं एक्सटेन्शन काय .htm किंवा .html असू शकतं. आता तुम्हाला जो समोर कंटेंट दिसतोय या कंटेंट मध्ये काही चेंजेस कोणताही युजर या ठिकाणी जर व्हिजिट करण्यासाठी आला ही वेबसाईट या कंटेंट मध्ये प्रत्येक युजरसाठी वेगळा कंटेंट असेल की प्रत्येक युजरसाठी सेम कंटेंट असेल. या ठिकाणी हजारो किंवा लाखो युजरने जरी व्हिजिट केलं प्रत्येक युजरसाठी हा कंटेंट सेम असणार आहे. या कंटेंट मध्ये काही चेंज होणार नाहीये. इव्हन काही ठिकाणी तुम्ही बोलता की काही यांचे जे काही एक्सटेन्शन आहे ते हाईड केले जातात. ते हाईड केले जातात. त्याचा पर्पज असा आहे सिक्युरिटी पर्पज साठी जो काही पाथ आहे किंवा जे काही एक्सटेन्शन आहे ते हाईड केले जातात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अमेझॉनचं दाखवलं होतं. अमेझॉनचं या ठिकाणी बघा एकही एक्सटेन्शन दाखवलं जात नाही किंवा पाथ दाखवलं जात नाही. त्याचं रिझन असं आहे किंवा फॉर एक्झाम्पल मी दुसऱ्या कोणत्याही फोल्डरमध्ये गेलो इनर फोल्डरमध्ये त्याचं एक्सटेन्शन बघा या फॉर्मॅटमध्ये दाखवतात. ऍक्च्युअल काय एक्सटेन्शन आहे ते कळत नाही किंवा ऍक्च्युअल काय पाथ आहे तो कळत नाही. बट मी जर ट्युटोरियल्स पॉइंट मध्ये गेलो आणि फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जावावर क्लिक केलं जावाचा कंटेंट ओपन झाला. या ठिकाणी पाथ काय आलाय बघा ट्युटोरियल्स पॉइंट .com या नावाचं एक फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये जावा नावाचं एक फोल्डर आहे. डायरेक्ट पाथ आलाय. जसं आपण सिंपल वेबसाईट बनवताना आपण जे आता वेस कोडवर पाथ देतो सिंपल तसा पाथ आलाय. बट 19% वेबसाईट असा पाथ दाखवत नाही किंवा शो करत नाही सिक्युरिटी इश्यूमुळे. जर ऍक्च्युअल पाथ भेटला तर तुम्हाला जे आयपी ऍड्रेस ते सांगितलंय फायरवॉल ते सांगितलंय त्याचा इश्यू येऊ शकतो. काही कंटेंट ऍक्सेस केला जाऊ शकतो. त्यामुळे ऍक्च्युअल पाथ कोणताही दाखवला जात नाही. खूप कमी वेबसाईट आहे त्या ठिकाणी ऍक्च्युअल पाथ दाखवला जातो. .html आणि .htm हे स्टॅटिक वेब पेजचे एक्सटेन्शन असतात. हे झालंय स्टॅटिक वेब पेज. त्यानंतर पुढचं आहे डायनॅमिक वेब पेज. डायनॅमिक वेब पेज मध्ये काय चेंजेस असणार आहे जसं अगोदर सांगितलं स्टॅटिक वेब पेजेस मध्ये युजरने किंवा क्लायंटने कितीही रिक्वेस्ट केल्या म्हणजे अक्रॉस एनी नंबर ऑफ रिक्वेस्ट कितीही रिक्वेस्ट केला तर त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. सेम इन्फॉर्मेशन प्रत्येक युजरला सेम इन्फॉर्मेशन शो केली जाईल. बट डायनॅमिक वेब पेजेस मध्ये जर क्लायंट किंवा युजरने जर रिक्वेस्ट केल्या जी रिक्वेस्ट असेल त्या अकॉर्डिंग त्या वेब पेज मध्ये किंवा जे डायनॅमिक वेब पेज बनवणार आहे त्यामध्ये चेंजेस केले जातात युजरच्या रिक्वायरमेंटनुसार. कारण की डायनॅमिक हा कंटेंट असा आहे तो मॅक्झिमम युजरसाठी यूज केला जातो. युजरला जशी रिक्वायरमेंट असेल तसा कंटेंट शो करावा लागतो डायनॅमिक वेब पेजेस मध्ये. जसं आपण बॅकएंडला पण डायनॅमिक व्हॅल्यू घेतल्या जे युजर व्हॅल्यू देईल त्या व्हॅल्यूवरच ऑपरेशन करावे लागतात. मग डायनॅमिक वेब पेजेस मध्ये राईट करूया आपण डायनॅमिक वेब पेज. can change information according to client request. या ठिकाणी बघा दोन्हीमध्ये चेंज काय झालंय. या ठिकाणी क्लायंटने रिक्वेस्ट केली स्टॅटिक वेब पेज मध्ये तरी काही चेंजेस होत नाही. बट डायनॅमिक वेब पेजेस मध्ये जशी जर रिक्वायरमेंट असेल क्लायंटची जशी रिक्वायरमेंट असेल त्या अकॉर्डिंग त्या डायनॅमिक वेब पेजची इन्फॉर्मेशन चेंज केली जाते. हा डिफरन्स आहे मेन वेब पेज मधील आणि डायनॅमिक वेब पेज मधील. आणि जे काही चेंज झालंय त्याचं आउटपुट पण जसं युजरची रिक्वायरमेंट असेल तसं शो झालं पाहिजे. त्यामुळे नेक्स्ट लाईन या ठिकाणी राईट करूया. इट कॅन कस्टमाइज the output according to the client request. According to the client request. आता
हा मेन डिफरन्स आहे स्टॅटिक वेब पेज मधील आणि डायनॅमिक वेब पेज मध्ये. स्टॅटिक वेब पेज मध्ये काय केलं जातं, किती युजरने रिक्वायरमेंट केली किंवा कितीही रिक्वेस्ट केला तर त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. आणि डायनॅमिक वेब पेजेस मध्ये युजरची जशी रिक्वायरमेंट असेल त्या अकॉर्डिंग तुमच्या वेब पेज मध्ये चेंज केला जातो. आणि जे डायनॅमिक वेब पेजचे जे एक्सटेन्शन आहे ते एक्सटेन्शन .jspy, .php, .asp यासारख्या ज्या काही एक्सटेन्शन आहेत त्या एक्सटेन्शननी सेव्ह केले जातात. ते पण या ठिकाणी राईट करून ठेवतो. Dynamic pages page have extension like .jsp, त्यानंतर .php, त्यानंतर .asp, यासारखे भरपूर सारे एक्सटेन्शन आहे. हे एक्सटेन्शन आहे डायनॅमिक वेब पेजेसचे. आता जसं तुम्हाला स्टॅटिक वेब पेज शो करून दाखवलं तसं डायनॅमिक वेब पेजचं एखादं एक्झाम्पल किंवा एखादी वेबसाईट तुम्हाला शो करून दाखवतो. inoxmovie.com. हे आहे आयनॉक्स मूवीचं वेबसाईट. या ठिकाणी ऑल मूवी तुम्हाला शो केल्या जातील. आता हे जे पेज आहे हे पेज पण स्टॅटिकच आहे. हे समोर तुम्हाला जे पेज दिसतंय हे पेज पण स्टॅटिकच आहे. असं नाही की प्रत्येक स्टॅटिक पेज हे .html आणि .htm जे सांगितलं 1%. आता हे पेज पण .html किंवा .htm ने असणार आहे, पण ऍज सिक्युरिटी पर्पज हे या ठिकाणी त्यांनी पाथ शो केलेला नाहीये. पाहिजे असेल तर आपण इन्स्पेक्ट मध्ये जाऊन बघू शकतो. काल जसं बघितलं आपण तसं या ठिकाणी जाऊन बघूया. बघा या ठिकाणी जे पेज आहे आपण जे ओपन केलंय ते पेज कशाचं आहे, इंडेक्स आहे आणि ते त्याचं एक्सटेन्शन पण HTML असणार आहे स्टॅटिक पेजचं. या ठिकाणी बघा आपण त्यांनी जो काही पाथ आहे त्या ठिकाणी ते शो केलं नाही. ही वेबसाईट ओपन होण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं काही वेबसाईट सिक्युरिटी पर्पजमुळे त्यांचा ऍक्च्युअल जो काही पाथ आहे तो शो करत नाही. हे वेब पेज हे समोर तुम्हाला जे वेब पेज शो केलं जाते ते वेब पेज पण .html ने स्टोर आहे, पण या ठिकाणी त्याचा ऍक्च्युअल पाथ दाखवलेला नाहीये. हे समोर तुम्हाला जे दिसतंय ते स्टॅटिक वेब पेजच आहे, बट त्यानंतर हा जो कंटेंट आहे हा कंटेंट सगळ्याला सेम दिसणार आहे. बट एखादा पर्सन आहे त्याला मूवी बघायची, मग तो या ठिकाणी मूवी सिनेमा काहीतरी सिलेक्ट करू शकतो. मग या ठिकाणी काहीतरी एक मूवीचं नेम सिलेक्ट केलं, त्यानंतर त्या मूवीची काहीतरी डेट सिलेक्ट केली. तुम्हाला कोणत्या ठिकाणी बघायचा आहे मूवी तो सिलेक्ट केला, प्लेस आणि त्याचा टाइम. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बुकवर क्लिक करणार, बुकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी सीट पाहिजे ते सिलेक्ट करायचे, किती सीट पाहिजे ते सिलेक्ट करायचे, त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड करायचे. प्रोसीड केल्यानंतर अप्लाय ऑफरवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुम्हाला हे पेमेंट करावं लागेल. आपल्याला मूवी बघायला जायचं नाही, पेमेंट का करायचं. ज्यावेळेस तुम्ही हे पेमेंट करतात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी .jsp, .asp असे काहीतरी एक्सटेन्शन शो केलं जाईल. जर त्यांचा सिक्युरिटीचा काही इश्यू नसेल तर त्या ठिकाणी ते एक्सटेन्शन शो केलं जाईल की हा जो काही डेटा आहे डायनॅमिक तो कोणत्या ठिकाणी सेव्ह आहे किंवा कोणत्या पेजला सेव्ह आहे. कारण की आपण एक्सटेन्शन जे राईट केले, एक्सटेन्शन कोणते राईट केले, .jsp. जर ते जावाचं असेल तर .jsp, PHP असेल तर .php, .net असेल तर .asp. हा कन्सेप्ट बॅकएंडचा झालाय थोडा डायनॅमिक वेब पेज. पण आता जसं स्टॅटिक वेब पेज सांगितलं त्यामुळे डायनॅमिक वेब पेज सांगणं पण गरजेचं होतं. या एक्सटेन्शनने तुम्हाला डायनॅमिक वेब पेज स्टोअर करावे लागतात. आता हे स्टॅटिक आणि डायनॅमिक क्लिअर झालंय की ऍक्च्युअल स्टॅटिक काय आहे आणि डायनॅमिक काय आहे. बट डायग्राम जी काढली होती त्यामध्ये कन्सेप्ट सांगितला होता कोणता, कंटिन्युअस मेमरी आणि
डिस्क्रीट मेमरी. कंटिन्युअस म्हणजे ती पुढे चालत राहणार आहे, आणि डिस्क्रीट म्हणजे ती कुठेतरी एकदा काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. कंटिन्युअस म्हणजे ती मेमरी कंटिन्यू चालेल, आणि डिस्क्रीट म्हणजे ती कुठेतरी डिस्कनेक्ट होणार आहे. कोणाचा तरी माईक ऑन झालाय. आता ही जी या अगोदर सेव्ह करून ठेवतो. आपल्याला पुढची जी डायग्राम काढायची, तेवढ्यात 2 डायग्राम बघणार आहे. लोड घेऊ नका, तोपर्यंत झोपू नका फक्त कोणी. आता ऍक्च्युअल कंटेंट बघायचं आहे आपल्याला, की कंटिन्युअस मेमरी कोणती आणि डिस्क्रीट मेमरी कोणती. आता कोणतंही ऍप्लिकेशन बनवलं आपण, कोणतंही वेबसाईट बनवली, त्याला वेबसाईटला आपण ऍप्लिकेशन बोलतो. या ठिकाणी एक ऍप्लिकेशन तयार करतो. हे माझ्याकडे एक ऍप्लिकेशन आहे, त्याला नेम देतो ऍप्लिकेशन. ज्या जावाच्या बेसला प्रेझेंट होते त्यांच्यासाठी थोडे क्वेश्चन असू शकतात. नाही सांगितले तर मी आन्सर स्वतः सांगेल. सॉरी, स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक भरपूर होता. ओके, हे आहे माझ्याकडे एक ऍप्लिकेशन. हे माझे एक ऍप्लिकेशन आहे, आणि ऍप्लिकेशन मध्ये हे ऍप्लिकेशनचा डेटा स्टोअर करण्यासाठी डेटाबेस पाहिजे. तो डेटाबेस पण या ठिकाणी क्रिएट करून घेतो मी. माझ्याकडे हा डेटाबेस आहे, त्याला नेम पण देतो डेटाबेस. हा डेटाबेस आहे. या ठिकाणी जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन मध्ये काहीतरी क्वेऱ्या इन्सर्ट केल्या जातात. क्वेऱ्या ज्या बघितल्या आपण आज जावाच्या बेसला, भरपूर सारे क्वेऱ्या आहे. आपण या ठिकाणी 2-3च क्वेऱ्या यूज करूया. फर्स्ट करूया इन्सर्ट. त्यानंतर अपडेट अँड डिलीट. आता एखादं ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे, आपण इन्सर्ट क्वेरी यूज करतो. जर डेटा अपडेट करायचा असेल, कोणती एखादी रो मला अपडेट करायची स्पेसिफिक, किंवा 1-2 रो अपडेट करायचा आहे, तर आपण अपडेट क्वेरी यूज करणार. जर मला कोणती रो किंवा टपल्स जर डिलीट करायचं असेल, तर आपण डिलीटची क्वेरी यूज करणार. मग आता मला हा जो कंटेंट आहे तो स्टॅटिक कनेक्शन ठेवायचं की डायनेमिक ठेवायचं? अगोदर आपण स्टॅटिकचं बघूया. वेब पेज पण स्टॅटिक बघितलंय ना, तर या ठिकाणी पण आपण स्टॅटिकचं बघूया अगोदर. हे आहे स्टॅटिक कनेक्शन. आता हे जे स्टॅटिक कनेक्शन आहे, या ठिकाणी ज्यावेळेस मी इन्सर्ट करणार, इन्सर्ट केल्यानंतर ते कनेक्ट कुठे होणार? स्टॅटिक कनेक्शनला. या ठिकाणी आता इन्सर्ट करतोय, इन्सर्ट क्वेरी यूज केली, ती स्टॅटिक कनेक्शन पण येणार, आणि हा स्टॅटिक कनेक्शन पुढे येणार, डेटाबेसला जाऊन स्टोअर होणार. हे स्टॅटिक कनेक्शन बनवतोय मी. आता हे तुमचे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनवर तुम्ही काहीतरी एक इन्सर्ट, ऍप्लिकेशन मीन्स तुम्ही याला युआय पण बोलू शकता. युआय काहीतरी एक इन्सर्टची क्वेरी यूज केली, आणि मी जे कनेक्शन बनवतोय ते स्टॅटिक कनेक्शन बनवतोय. जे आपण हे बघायचंय तुम्हाला, कंटिन्युअस मेमरी आणि डिस्क्रीट मेमरी ते बघायचंय ना, तेच हे डायग्राम तुमचा आता एक्सप्लेन क्लिअर होणार आहे. ज्यावेळेस मी इन्सर्ट करणार एखादी काहीतरी क्वेरी, व्हॅल्यू इन्सर्ट करणार, ती स्टॅटिक कनेक्शन थ्रू मी डेटाबेसमध्ये काय करणार? स्टोअर करणार. आणि स्टॅटिक कनेक्शन जर तुम्ही एकदा जर स्टॅटिक कनेक्शन बनवलं, तर तुम्हाला परत कनेक्शन बनवण्याची गरज पडत नाही. स्टॅटिक कनेक्शन झालं, इन्सर्टचं कनेक्शन स्टॅटिक बनवलं, ते जाणार कुठे? डेटाबेसमध्ये जाणार. आणि हे जे स्टॅटिकचं कनेक्शन आहे, हे इन्सर्ट
या ठिकाणी अप्लाय होणार. या ठिकाणी राईट करतो. या ठिकाणी जी क्वेरी आहे ती इन्सर्टची अप्लाय होणार. इन्सर्ट केलंय, स्टॅटिक कनेक्शन तयार केलंय आणि ते येणारं कनेक्शन डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर झालंय. त्यानंतर मला आता अपडेटची क्वेरी यूज करायची. हे कनेक्शन काय होणार नाही, डिस्कनेक्ट होणार नाही. स्टॅटिक कनेक्शनचं डेटाबेस सोबत जे कनेक्शन तयार झालंय ते कनेक्शन आता स्टॅटिक असल्यामुळे डिस्कनेक्ट होणार नाही. आता मला अपडेट करायचंय, त्या कनेक्शनवर काहीतरी अपडेट करायचंय. मी फक्त काय करणार, अपडेटची क्वेरी यूज करणार आणि कनेक्ट कोणला करणार, फक्त स्टॅटिक कनेक्शनला. ज्या ठिकाणी इन्सर्ट आहे हे इन्सर्ट कट होऊन या ठिकाणी जाणार डिलीट. हे इन्सर्ट कट होणार आणि त्या ठिकाणी जे कनेक्शन आहे ते होणार डिलीट, सॉरी अपडेटचं. अपडेटचं कनेक्शन तयार होणार. पण जे हे मेन कनेक्शन आहे हे कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं नाहीये. आता मला डिलीट करायचंय, डिलीटचं काहीतरी क्वेरी यूज करायची. डिलीटची क्वेरी या ठिकाणी जाणार डायरेक्ट. या ठिकाणी क्वेरी केल्यानंतर ते स्टॅटिक कनेक्शन आहे, हे स्टॅटिक कनेक्शन ऍज इट इज परत डेटाबेस पर्यंत जाणार. म्हणजे या ठिकाणी काय होणार, जे अपडेटचं ऑपरेशन झालं होतं ते रफ होणार, कनेक्शन आहे तसंच राहणार. अपडेट नंतर कोणतं केलं लास्टला आपण, डिलीट. मग या ठिकाणी डिलीटचं जी काही क्वेरी आहे ती परफॉर्म होणार. कोणती क्वेरी परफॉर्म होणार, डिलीटची. मग आता बघा, हे जे कनेक्शन आहे स्टॅटिक कनेक्शन, जे डेटा बेस सोबत आपण ते कनेक्ट केलंय, ते कनेक्शन आपल्याला भरपूर करण्याची गरज पडली नाहीये. कारण की का, ते स्टॅटिक कनेक्शन होतं. जर स्टॅटिक असेल तर तुम्हाला ते कनेक्शन परत डेटा बेस सोबत कनेक्ट करण्याची गरज पडत नाही. बट त्याचे काही ड्रॉबॅक्स आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेजेस झाला. हा त्याचा काय झाला, ऍडव्हान्टेजेस झाला. आणि स्टॅटिक कनेक्शन कुठे यूज केलं तर माहिती, फॉर एक्झाम्पल तुमचा ईमेल आहे, तुम्ही ईमेल लॉग इन केला, तुमच्या पीसी मध्ये ईमेल आहे, तो लॉग इन केला. लॉग इन केल्यानंतर तुमचा पीसी नंतर लॉग आउट केला तुम्ही, आणि 2 दिवसानंतर आणि 3 दिवसानंतर तुम्ही तुमचा पीसी परत ओपन केला. तुमचा ईमेल लॉग इनच राहतो की लॉग आउट होतो, बोला. लॉग इन असतो. लॉग इनच असतो. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी एक मेल आहे, या ठिकाणी भरपूर सारे मेल आहे. हे खूप दिवसापूर्वी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे. ज्यावेळेस मी कोणत्याही मेलवर क्लिक करतो, मेलवर क्लिक केल्यानंतर तो मेल ऑटोमॅटिक ओपन होतो, तो परत री इन करण्याची गरज पडत नाही. त्याचं रिझन असं आहे, हे मेल साठी ज्या क्वेऱ्या यूज केल्या जातात किंवा जे कनेक्शन यूज केले जातात ते कनेक्शन स्टॅटिक कनेक्शन यूज केले जातात. बट या स्टॅटिक कनेक्शनचा ड्रॉबॅक पण आहे, हे सेफ नाहीये. हे काय, सिक्युरिटी पर्पज सेफ नाहीये. फॉर एक्झाम्पल माझा पीसी आहे, मी माझा ईमेल लॉग इन केला कोणाच्या तरी पीसी मध्ये आणि माझं काम झालं, मी तसंच निघून गेलो. त्यानंतर 4 दिवसांनी परत तो पीसी त्या पर्सनने ओपन केला, त्या ठिकाणी माझा ईमेल लॉग इन असणार आहे. तो ईमेल त्या ठिकाणी लॉग आउट झालेला नाहीये. माझ्या ईमेल मध्ये काही इन्फॉर्मेशन आहे, काही डेटा आहे. मग तो पर्सन शो करू शकतो किंवा बघू शकतो कधी पण. मग ते काय, सेफ नाहीये. ईमेल ठीक आहे, तुम्हाला टाइम वाचवतोय, परत लॉग इन करण्याची गरज पडत नाही. बट ते सेफ नाहीये. हे जे स्टॅटिक कनेक्शन बनवले जातात ते सेफ नाहीये. हे स्टॅटिक कनेक्शन बँकिंगच्या ऍप्लिकेशनला स्टॅटिक कनेक्शन नसतात. बँकिंगचं जे ऍप्लिकेशन आहे त्याला डायनेमिक कनेक्शन केले जातात. आता ही कंटिन्युअस मेमरी झाली. एकदा ही मेमरी डेटाबेसला कनेक्ट झाल्यानंतर ती परत डिस्कनेक्ट झाली का, बोला. नाही. मग ही मेमरी कोणती झाली आहे, कंटिन्युअस मेमरी. आता कळालं ऍक्च्युअल कंटिन्युअस मेमरी काय आहे. ही जी मेमरी आहे कंटिन्युअस मेमरी आहे. आता कंटिन्युअस मेमरी क्लिअर झाले सगळ्यांना. येस ऑर नो, कंटिन्युअस मेमरी क्लिअर झाले का थोडं. हा कन्सेप्ट खूप मोठा आहे, शॉर्टली एक्सप्लेन केलाय फक्त. हो सर. ओके ठीक आहे. ओके, तर आपण आता हे झालंय स्टॅटिक कनेक्शन. आता या ठिकाणी रब करून परत डायनेमिक बनवू शकतो, पण मी न्यू तयार करतो परत इमेजेस. याला अगोदर सेव्ह करून ठेवतो.
या परत सेम एक ऍप्लिकेशन आहे माझ्याकडे, एक ऍप्लिकेशन परत तयार करूया. त्याला नेम द्यायचं ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या क्वेऱ्या यूज केल्या होत्या आपण? इन्सर्ट, त्यानंतर अपडेट, अँड डिलीट. ओके, 3 क्वेऱ्या यूज केल्या होत्या, इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. एक डेटाबेस तयार केला होता. त्या ठिकाणी डेटाबेस तयार करतो, त्याला नेम देतो डेटाबेस. हा आहे आपला डेटाबेस. आणि यांचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन कसं बनवायचं आहे आपल्याला आता? डायनेमिक. काय आपलं डायनेमिक कनेक्शन. आता ज्यावेळेस हे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनवरून एक मी डायनेमिक कनेक्शन करतोय. मग कसं करायचं आता? या ठिकाणून इन्सर्टची क्वेरी यूज करायची. या ठिकाणून मी इन्सर्टची क्वेरी यूज करणार डायनेमिक कनेक्शन साठी. आणि हे डायनेमिक कनेक्शन या ठिकाणी कुठे जाऊन स्टोअर होणार? डेटाबेस मध्ये. हे झालंय इन्सर्टची क्वेरी. ही जी क्वेरी यूज केली गेली ही क्वेरी कोणती आहे? इन्सर्ट. ही क्वेरी काय आहे? इन्सर्टची क्वेरी आहे. बट आता इन्सर्टची क्वेरी झाली, मी काहीतरी डेटा इन्सर्ट केलाय डायनेमिक कनेक्शन थ्रू. त्या ऍप्लिकेशनचा डेटा ऍप्लिकेशन मध्ये डेटा एंटर केलाय, तो डायनेमिक कनेक्शन थ्रू कुठे स्टोअर केलाय? डेटाबेस मध्ये. कारण की प्रत्येक क्वेरी जावाल्यांना थोडंफार कळत असेल क्वेरी काय असते. DS आणि सीवाल्यांना थोडं डोक्याच्या वरून जाईल. फक्त काय चाललंय, कनेक्शन कसे झाले हे फक्त बघा. इन्सर्टचं काय काम करतं, अपडेट काय काम करतं, डिलीट काय काम करतं, ते एवढं लवकर नाही समजणार तुम्हाला. बट समोर लक्ष द्या फक्त. इन्सर्ट या ठिकाणी एक मी ऍप्लिकेशन डेटा इन्सर्ट केलाय आणि तो डायनेमिक कनेक्शन थ्रू डेटाबेस मध्ये स्टोअर केलाय. या ठिकाणी आता डेटा इन्सर्ट केलाय. ज्यावेळेस मला सेकंड क्वेरी यूज करायची अपडेटची, सेकंड क्वेरी जी यूज करायची आहे अपडेटची, त्यावेळेस हे सगळे कनेक्शन परत रिमूव्ह होणार. हे सगळे कनेक्शन काय होणार? रिमूव्ह होणार. ज्यावेळेस मी डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करणार त्यावेळेसच, ज्यावेळेस मी डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करणार, ज्यावेळेस मी दुसरं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतोय अपडेटचं किंवा डिलीटचं, हे कनेक्शन त्या ठिकाणून रिमूव्ह केलं जातं. हे कनेक्शन काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. आता मला करायचं काहीतरी अपडेट क्वेरी यूज करायची. मग ही अपडेट क्वेरी मी या ठिकाणी डायनेमिक कनेक्शन थ्रू कुठे घेऊन जाणार? डेटाबेस मध्ये. बट ही डेटाबेस मध्ये ज्यावेळेस अपडेट क्वेरीचं काम होणार, ज्यावेळेस मला काहीतरी नेक्स्ट क्वेरी घेऊन जायची आहे, तोपर्यंत ही अपडेट जी क्वेरी आहे ही काय होणार? या ठिकाणी डिस्कनेक्ट होणार. कोणती क्वेरी डिस्कनेक्ट झाली आहे? अपडेट. अपडेट क्वेरी काय झाली आहे? डिस्कनेक्ट झाली आहे. ही जी फेज आहे याला बोललं जातं डिस्क्रीट मेमरी. फॉर एक्झाम्पल हे कनेक्शन केलं नाही तरी चालेल डिलीटचं, त्यामध्ये पण हे असंच होणार आहे. फॉर एक्झाम्पल बँकिंगचे ऍप्लिकेशन यूज करतात तुम्ही, बँकिंगचे ऍप्लिकेशन यूज करत असेल, SBI असेल किंवा बडोदाचं असेल, ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करता त्यावेळेस कंपल्सरी पासवर्ड एंटर करण्यासाठी येतो. ऍप्लिकेशन ओपन केलं, तुम्ही त्यामध्ये काही काम करायचंय, कोणाला ट्रान्झॅक्शन करायचे, ट्रान्झॅक्शन झाले, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बॅक येता, बॅक आल्यानंतर काही वेळानंतर ते ऍप्लिकेशन काय होतं? लॉग आउट होतं की लॉग इनच असतं? बोला. ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी लॉग आउट केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुमचं फोन पे आहे, फोन पेला तुम्ही कोणतरी फ्रेंडला काहीतरी पैसे ट्रान्सफर करताय, त्या पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी पासवर्ड एंटर करावा लागतो. प्रत्येक वेळेस तुमचा पासवर्ड चेंज होतो का? नाही, पासवर्ड आहे तोच असतो. तुम्ही जो पासवर्ड टाकता पेमेंट करण्यासाठी
तो पासवर्ड काही चेंज होत नाही. बट ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाइम कोणतरी फ्रेंडला पैसे सेंड करतात त्यावेळेस तो पासवर्ड परत तुम्हाला टाकावा लागतो. तो पासवर्ड तर आता डेटाबेस मध्ये स्टोअर आहे ना. बट ज्यावेळेस तुम्ही त्या फ्रेंडला पैसे पेड करतात, पैसे पेड केल्यानंतर ती प्रोसेस होते. प्रोसेस झाल्यानंतर ते कनेक्शन त्या ठिकाणी डायरेक्ट डिस्कनेक्ट केलं जातं. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या फ्रेंडला पैसे पाठवतात त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी परत ते कनेक्शन करावं लागतं. म्हणजे तो पासवर्ड टाकावाच लागतो. ते सिक्युरिटी पर्पज साठी डायनॅमिक कनेक्शन केले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एकदा पासवर्ड टाकला आणि तो जर डेटाबेसला कायमचा स्टोअर झाला आणि हे जे कनेक्शन आहे ते पण परमनंटली स्टोअर झालं, तर तिथून पुढे तुमचा फोन जर कोणाकडे गेला तर त्याला फक्त काय करणं आहे, स्वतःचा नंबर सर्च करायचा आहे आणि पेमेंट करायचंय. त्या ठिकाणी पासवर्डचं परत ऑप्शन येणार नाही. कोणतं, जर स्टॅटिक कनेक्शन असेल तर. पण त्या ठिकाणी बँकिंगचे ऍप्लिकेशन असेल किंवा त्या टाईपचे जे ऍप्लिकेशन बनवले जातात त्या ऍप्लिकेशन मध्ये डायनॅमिक कनेक्शन युज केलं जातं. डायनॅमिक म्हणजे त्या ठिकाणी जी मेमरी आहे ती काय केली जाते, डिस्क्रीट केली जाते किंवा डिस्कनेक्ट केली जाते. मग आता ही जी मेमरी आहे ही कोणती आहे, मग कंटिन्युअस आहे की डिस्क्रीट आहे? डिस्क्रीट. ही जी मेमरी आहे ती आहे डिस्क्रीट मेमरी. ही मेमरी आहे डिस्क्रीट मेमरी. आता कळालंय कंटिन्युअस मेमरी आणि डिस्क्रीट मेमरी मधला डिफरन्स कळालाय थोडा? हो सर. ओके. नोट्स मध्ये काय बघितलंय आपण? वेब पेज आणि डायनॅमिक वेब पेज. आणि जे स्टॅटिक आहे त्यालाच बोललं जातं कंटिन्युअस मेमरी आणि जे डायनॅमिक आहे त्यालाच बोललं जातं डिस्क्रीट मेमरी. त्या दोन मेमरी बघण्यासाठी आपल्याला हे दोन डायग्राम घ्यावा लागल्या. हा रिअल टाइम सिनारिओ आहे. तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन बनवता त्या ऍप्लिकेशनवर डिपेंड आहे की तुम्हाला त्या ऍप्लिकेशनचं जे कनेक्शन आहे डेटाबेस सोबत ते तुम्हाला स्टॅटिक ठेवायचंय की डायनॅमिक ठेवायचंय. डायनॅमिकचे पण काही ड्रॉबॅक्स आहे, स्टॅटिकचे पण काही ड्रॉबॅक्स आहे. आपल्याला एवढं डिफरन्स नाही जायचंय कारण की आपण डेटाबेस नाही शिकत, आपण शिकणार आहे फ्रंट एंड. पण वेब पेज आलंय आणि कोणतं वेब पेज कसं आहे हे दाखवण्यासाठी मेमरी तुम्हाला शो करण्यात आली आहे. डायनॅमिक कनेक्शनचे जास्त ऍडव्हान्टेजेस आहे, एक दोन डिसएडव्हान्टेजेस पण आहे त्याचे. फॉर एक्झाम्पल आता मी जर डायनॅमिक कनेक्शन बनवलं, तुमचं व्हॉट्सअप आहे त्याला मी जर डायनॅमिक बनवलं, व्हॉट्सअप ऍप्लिकेशनला डायनॅमिक बनवलं, ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप मधून बॅक येणार त्यावेळेस तुम्हाला अकाउंट परत क्रिएट करावं लागलं असतं. किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं इंस्टाग्राम आहे ते पण स्टॅटिक कनेक्शन आहे कारण की तुम्ही इंस्टाग्रामवरून बॅक आला नंतर बाकीचे युट्यूब फेसबुक काहीतरी यूज करताय आणि त्यानंतर परत इंस्टाग्रामवर जाताय, तुम्हाला परत तुमचं अकाउंट लॉग इन करण्याची गरज पडत नाही कारण की ते स्टॅटिक कनेक्शन केलेलं असतं. जर मी इंस्टाग्रामला डायनॅमिक कनेक्शन केलं तर तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्राममधून बॅक येणार आणि ज्यावेळेस तुम्ही परत इंस्टाग्राम चेक करण्यासाठी ना तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा इन्स्टाचा आयडी आणि पासवर्ड कंपल्सरी एंटर करावा लागला असता. आणि युजर याने काय झाला असता, इरिटेट झाला असता की ज्यावेळेस मला परत इंस्टाग्राम चेक करायचंय त्यावेळेस मी परत आयडी टाकायचाय, परत पासवर्ड टाकायचाय, त्याने युजर काय झाला असता, इरिटेट झाला असता. मग तुम्ही जे ऍप्लिकेशन बनवताय त्या ऍप्लिकेशनवर डिपेंड आहे की तुम्हाला त्या ऍप्लिकेशनचं जे कनेक्शन आहे ते स्टॅटिक बनवायचंय की डायनॅमिक बनवायचंय. इट इज क्लिअर? यस. यस सर. ओके ठीक आहे. आता उद्यापासून आपण ऍक्च्युअल फ्रंट एंडला म्हणजे HTML ला स्टार्ट करणार आहोत. आतापर्यंत जो काही टॉपिक झाले त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? लेफ्ट नाही व्हायचंय कोणी, 5 मिनिटं तुमच्यासोबत बोलायचं आहे. आतापर्यंत जे झालंय त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? स्टॅटिक वेब पेज काय, डायनॅमिक वेब पेज काय, किंवा वेब पेजची जी डायग्राम काढली त्यामध्ये, किंवा कंटिन्युअस मेमरी, डिस्क्रीट मेमरी, काही डाऊट आहे कोणाला? डाऊट असेल तर बोला. इथून पुढे जे डाऊटचा सेशन आहे, इथून पुढे जो डाऊटचा सेशन आहे आपण सगळ्यात लास्टला ठेवणार आहोत. डाऊटचा जो सेशन आहे तो सगळ्यात लास्टला ठेवणार आहे. त्याचं रिझन असं की ज्यावेळेस आपण मध्ये काहीतरी कंटेंट चाललाय, बाकीच्या समजतो कोणतरी एखाद्याला डाऊट पडतो आणि तो डाऊट एक्सप्लेन करताना किंवा विचारताना बाकीचे डिस्टर्ब होतात. त्यामुळे आपण आपला कंटेंट झाल्यानंतर 1 तासाचं लेक्चर झाल्यानंतर लास्टला डाऊट सेशन ठेवणार आहे, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं. त्यामुळे आज मध्ये जास्त विषय विचारला नाही, कोणाला काही डाऊट आहे का, फक्त क्लिअर आहे का हे विचारलंय किंवा समजलंय की नाही एवढंच विचारलंय. चालेल, इथून पुढे आपण डाऊट
सेशन हा शेवटच्या 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं ठेवूया. ओके हो सर. ओके चालेल. प्रेझेंटी सगळ्यांनी स्टार्ट करण्याच्या अगोदर सगळ्यासोबत एक बोलायचं. आज ग्रुप आज पण क्रिएट झाला नाही. आज पण जसे अगोदर क्लासचे 10 ते 12 जण प्लेस झाले होते. आज 19 जणांना टीसीएसचा इंटरव्ह्यूचा मेल आलाय. 19 जणांना त्यांची इंटरव्ह्यू आहे. काहींची उद्या आहे, काहींची 2-3 दिवसांनी आहे. हेच या बॅचचं पण करायचं आहे. जेवढे ठेवायचे आहे मिनिमम 35 ते 40 जणांना इंटरव्ह्यू क्लिअरच झाले पाहिजे. मेल नाही बोलत हा. मेल कमीत कमी पुढचे ही जी बॅच आहे ठेवायची 50 प्लस जणांना इंटरव्ह्यूचे मेल आले पाहिजे आणि मिनिमम 35 ते 40 जण प्लेसच झाले पाहिजे. हे टार्गेट आहे आपलं. क्लासची वेबसाईट होस्ट तुम्हाला उद्या दिसेल. क्लासची वेबसाईट होस्ट झाल्यानंतर आणि ते आपण परवाच्या लेक्चरला बघूया त्यामध्ये काय आहे. आणि हा सीची जी बॅच आहे न्यू सीची बॅच 10 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. आज पण खूप जण इन्क्वायरीसाठी आले होते. रोज रोज येण्यापेक्षा तुमचे कोणी फ्रेंड असेल, ब्रदर सिस्टर कोणी असेल तर त्यांना पाठवण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना सांगितलं तरी चालेल की 10 तारखेपासून न्यू सी लँग्वेजची बॅच स्टार्ट होणार आहे. ओके सर कोर जावाची कधी होणार आहे? कोर जावाची पण सांगितलं जाईल. सीची बॅच 10 तारखेला कन्फर्म चालू होणार आहे. ओके आणि न्यू ग्रुप झाल्यानंतर जेवढे कन्फर्म ऍडमिशन आहे तेवढेच ग्रुपमध्ये दिसतील तुम्हाला. बाकीचे कोणी दिसणार नाहीये. थोडा टाइम नाहीये सध्या, त्यामुळे तो ग्रुप क्रिएट करण्यासाठी टाइम भेटत नाही. त्यावेळी टाइम भेटेल 1-2 दिवसामध्ये तुमचा ग्रुप क्रिएट केला जाईल आणि इथून पुढच्या लिंक त्या ग्रुपवर शेअर केल्या जातील. ओके जर कोणाला काही डाऊट नसेल तर प्रेझेंटी स्टार्ट करा.